हाय एव्हरीवन, मी उज्ज्वला ठाकरे आणि स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलमध्ये तुम्ही सर्वांचं अगदी मनापासून। तर आता वाजलेत 11:30 आणि मी बनवणार आहे जेवण। जेवणामध्ये मी बनवत आहे गोबी आलूची भाजी आणि पोळ्या। तर पहा मी गोबी आलूची भाजी तुम्हाला दाखवते। ते इकडे माझी गोबी आणि आलूची भाजी बनत आहे आणि एकाकडे मी गरमागरम पोळ्या बनवते आणि गरमागरम आरू आणि काजूला देते। आलू गोबीची भाजी अशी भी गरमागरमच चांगली लागते, मस्त गरम पोळ्यासोबत चांगली लागते। आणि इकडे मी बनवते पोळ्या। आणि आता माझे घरचे सारे काम मी आटपून घेतले, झाडू पोछा कपडे वपडे मी धुतले आणि इकडे लेकर खेळून राहिले। श्रेयांश हाय कर, हाय। आता लेकरांची उन्हाळ्याची सुट्टी आहे मुलांची, तर लेकर आता आरू काजू खेळून राहिले। श्रेयांश तू भी खेळ ना, खेळ ना। श्रेयांशला इकडे गुस्सा आलाय, राग आलाय। का तर राग आला श्रेयांशला? चल त्याच्यासोबत भी खेळा। श्रेयांश तुला कशाचा राग आला? आता तू खेळ ना, दीदी खेळते ना तुला। श्रेयांश आमच्या श्रेयांशला खूप मोठा राग येतो, लवकर राग येते। काजू काय झालं त्याले? श्रेयांश सांग ना काय झालं? श्रेयांश रागाने इकडे फिरून राहिलाय, मागे मागे पोरी आरू काजू त्याच्या मागे मागे फिरतात। काटला काय? बोखडले घेतले का रे? दीदीला बोखडले नाही घेऊ, आमचा श्रेयांश खूपच बदमाश मुलगा आहे इकडे। तर चला आता आम्ही जेवतो। आरू काजू मुलांना मी जेवण दिलंय, मस्त गोबीची भाजी आणि पोळी। आता वाजले 12 आणि आता मी जेवून घेते। थोडंसं जेवणाचा टाइम झालाय, आम्ही जेवून घेतो आता। आणि जेवणानंतर मला काजूच्या स्कूलमध्ये पण जायचं आहे। आज काजूची पेरेंट्स मीटिंग आहे आणि काजूचा रिझल्ट बी येईल आज। आणि माझ्या आरूचा रिझल्ट कालच आलाय। माझ्या आरूला पर्सेंटेज, कारण की मागच्या वर्षी तिला 88% आले होते, तर यावर्षी थोडं तिनं कम केलं। पण चला पुढे तिला अजून चांगलं शिकावून, म्हणजे चांगलं पढावून, चांगला टाइम देऊन और अजून चांगले मार्क्स ते कलेक्ट करेन। अभ्यास करावतो तिला, कुठेही ट्युशन कोचिंग कुठेही लावलेली नाही आहे, म्हणून मी तिला म्हटलं की पर्सेंटेज थोडे कमी आलेत, तर चला जेवण करू। आणि तर चला जेवण करते आणि त्याच्यानंतर काजूच्या स्कूलमध्ये जाते पेरेंट्स मीटिंगसाठी। आणि मग काजूचा रिझल्ट आल्यावर तुम्हाला सांगते काजूला किती पर्सेंटेज आले। तो मी काजूच्या स्कूलमधून आली आहे काजूचा रिझल्ट घेऊन, आणि काजूचे पर्सेंटेज आले 71% आले माझ्या काजूला। तर मॅम बी खूप तारीफ करू राहिली ती माझ्या काजूची की पढाईमध्ये चांगली आहे। आणि आता काजूले शाळा 2 एप्रिलपासून माझ्या काजूची शाळा चालू आहे, तर त्याचा सिलेबस आणावा लागेल। आणि आता एप्रिल महिन्यात मुलांची शाळा चालू होईल। हा आमचा नटखट श्रेयांश आलाय। पेटू 2 एप्रिलपासून आता उन्हाळ्यामध्ये आरू आणि काजूची शाळा चालू होईल, तर त्याचं काजूचा सिलेबस पण आणलाय। आणि आमची काजू मॅम खूप तारीफ करू राहिली ती माझ्या काजूची, पढाईमध्ये चांगली आहे आणि गेम बी मस्त खेळते आणि ॲक्टिव्ह आहे क्लासमध्ये। आणि हा आमचा श्रेयांश ग्लिसरीन पण आणली आहे। काय केलं? करू दे ना, चालते ना, नाही खराब थोडी होत, असं थोडी होत। तर आरूचे फाटले हात
रेती आमचं घरचं वरचं काम चालू आहे, तर त्या रेतीमध्ये खेळ माझ्या आरूचे फाटले हात, त्यासाठी मी ग्लिसरीन आणले आणि काजूचे बी फाटले झाले. मी ग्लिसरीन लावून चांगलं सकाळी घासीन मस्त. श्रेयांश वाटल ना, तू खोलू ना, खोल ना आताशी. आमचा श्रेयांश खूपच अवलीपणा करते. तर ठीक आहे, व्हिडिओ चांगली लागली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू.